अनिल कपूर बनण्याचा त्यांचा मानस आहे, नाहीतर त्यांना आवडलं असतं. पण हे आकडेवारी बघितल्यानंतर ज्या पद्धतीने हे सरकार सामान्य लोकांना फसवत आहे, नायक सोडा हे सरकार खलनायक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. खोलात तुम्ही जर गेलात तर एनडीआरएफच्या निकषाच्या अनुषंगाने शेतीला 6,175 कोटी रुपये, रब्बीसाठी अतिरिक्त मदत 10,000 म्हणजे 6,500 कोटी. त्यांनी सांगितलं असं होतं की आम्ही प्रत्येक एकराला अतिरिक्त 10,000 रुपये तिथं देऊ. एक तर आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की एनडीआरएफचे निकष हे सर्व राज्यांसाठी असतात. कुठल्याही राज्यामध्ये नुकसान झालं तर केंद्र सरकार एनडीआरएफच्या अंतर्गत मदत हे देतच असतं आणि त्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये 65 लाख हेक्टरचं जे नुकसान झालंय त्यासाठी केंद्र सरकारकडनं एनडीआरएफच्या अंतर्गत हे 6,175 कोटी मिळतीलच आणि 65 लाख हेक्टर नुकसान झाल्यामुळे हेक्टरी 10,000 हे 6,500 कोटी रुपये हे राज्य सरकारकडनं तिथं दिले जाणार. म्हणजे दोन्ही मिळलेले आकडे जर आपण बघितले तर 13,000 कोटी पर्यंत हा आकडा तिथं जाणार आहे. 11,000 विहिरी खराब झाल्या आहेत असा अंदाज आहे. म्हणजे त्याला 33 कोटी रुपये हे राज्य सरकारकडनं तिथं मिळणार आहे. एक तर फुटाला 5,000 रुपये आपल्याला तिथं लागत असतात आणि 20-20 फूट तिथं गाळ गेला असेल तर 30,000मध्ये कोणाचंच काय होणार नाही. आपल्याला कमीत कमी राज्य सरकारकडनं 1 ते 1.5 लाख रुपये पर विहीर हे दिले गेले बाहेर, पण त्यांनी फक्त 30,000 रुपये दिले आणि त्यात 33 कोटी फक्त विहिरीसाठी मिळतील अशी अपेक्षा आहे. घरे किती बाधित झालेत तर 42,622 घरं ही खराब झालेली आहेत आणि त्या अनुषंगाने तिथं 1 ते 1.5 लाख रुपये आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं. ते सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत. आताच प्रधानमंत्री आवास योजनेची खूप मोठी रक्कम ही देय आहे, लोकांना अजूनपर्यंत मिळालेली नाही. इथं आमच्या सगळ्यांची मागणी आहे, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जेव्हा पूर परिस्थिती झाली होती कोकणात, सांगली, सातारा, कोल्हापूर, तेव्हा 1.5 लाख खात्यामध्ये आपण दिले होते. त्याच पद्धतीने ही रक्कम देणं अपेक्षित आहे. पण आपण समजून घ्या की हे जे काही आकडे मी तुम्हाला सांगतो 600 कोटी रुपये हे सरकार देईल असं आपल्याला जे वाटतंय ते पूर्ण घरं डॅमेज झाली असतील तर, अर्धवट घरं डॅमेज झाले असतील तर त्यांना कमी रुपये मिळतील. त्यामुळे 13,000 रुपये सुरुवातीला जो आकडा मी तुम्हाला पिकाचा सांगितला तो 33 कोटी हे विहिरीसाठी, 600 कोटी रुपये हे घरासाठी आणि जनावरे, दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये हे सरकारकडनं घोषित झालेत. त्यात 5,000 जनावरं ही बाधित आहेत, त्याचे 19 कोटी रुपये होतात. त्याच्याचबरोबर बैल याच्यासाठी 32,000 रुपये सरकार देणारे, 4,390 बैल हे बाधित आहेत तर 15 कोटी रुपये लागतील. म्हणजे दोन्ही मिळून आपण जर बघितलं तर कुठेतरी 35 कोटीपेक्षा जास्त निधी हा जनावरांसाठी लागणार नाही. खडून गेलेली जमीन 60,000 हेक्टर आहे, त्याला 47,000 रुपये पर हेक्टर सरकारकडनं तिथं दिली जाणार आहे. तो आकडा येतो 282 कोटी रुपये आणि मनरेगाच्या अंतर्गत 3 लाख रुपये हे आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं, त्याचे 1,800 कोटी रुपये होतात. म्हणजे खरडून गेलेल्या जमिनीसाठी 2,000 कोटी रुपये हे सरकार आहे. पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की मनरेगाचे आतापर्यंतची जी काय कामं महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत त्याचे 3,000 कोटी रुपये अजून प्रलंबित आहेत. म्हणजे गेले एक वर्ष झालं तरी 3,000 कोटी रुपये अजून मनरेगाचे दिले नाहीत. त्यामुळे ही जी काय रक्कम सरकार मनरेगाच्या अंतर्गत देते ती मनरेगाच्या अंतर्गत न देता ती कुठंतरी डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटला दिली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. त्याच्याचबरोबर मजूर तिथं काम करायला किती वेळ लावतील, मग ही जमीन भरण्यासाठी किती वेळ लागेल. 2-2 वर्ष तुम्ही जमीन जर भरण्यासाठी गृहीत धरत असाल आणि मनरेगाच्या अंतर्गत पैसा देणार असाल तर मग पुढचे 2 वर्ष शेतकऱ्याला शेतामध्ये काहीच लावायचं नाही असं कुठंतरी सरकार तिथं सांगतंय असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे हे सगळे आकडे आपण जे एकत्रित केले तर हा आकडा 17,000च्या पुढे जात नाही. आणि याच्यात आपण काय म्हणतोय, 100% पीक जे जमिनीवर आहे ते
बाधित झाले असं धरून हे आकडे आपण काढलेत. पण काही ठिकाणी 33%, काही ठिकाणी 40% ही आम्हा सगळ्यांना भीती वाटते. त्यामुळे हा आकडा 18,000 कोटीवर न जाता कुठंतरी 12-13 हजार कोटीच्या आसपास हा जाईल अशी भीती आम्हा सगळ्यांना तिथं वाटते. आणि आम्हाला असंही कळतंय एनडीआरएफची अमाऊंट नाहीतर जी काही पैसा आहे तो दिवाळीच्या आधी दिला जाणार. तो म्हणजे किती 6,175 रुपये हे दिवाळी आधी दिले जातील आणि राज्य सरकारचा जो निधी आहे 10,000 पर हेक्टरी हा दिवाळीनंतर दिला जाणार. त्यामुळे इथं सुद्धा लोकांना कुठंतरी फसवलं गेलंय असं आमचं प्रामाणिक तिथं मत आहे. त्याच्याचबरोबर त्यांनी सांगितलं 10,000 कोटी रुपये आम्ही रस्त्याला देणार आहोत. अहो या सरकारला आम्हाला सांगायचे 1,00,000 कोटी रुपये मराठी मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टरचे अजूनपर्यंत देय बाकी आहे. तर हे 10,000 कोटी रुपये द्यायचं तुम्ही जे म्हणत आहात ते तुम्ही कुठल्या अकाउंटच्या अंतर्गत देणार आहात, त्यासाठी कुठला निधी देणार आहात, कशा पद्धतीने हे काम होणार आहे. जर पूर्वीचंच देय हे जर कॉन्ट्रॅक्टरचं बाकी असेल तर नवीन काम हे कुणी घ्यायला तिथं तयार असेल का असंही आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. आणि त्याच्याचबरोबर ओला दुष्काळ हा जो जाहीर करा आम्ही याच्यासाठी म्हणत होतो की विद्यार्थ्यांची जी काय अकॅडमिक फी आहे ती देणं महत्वाचं आहे. तुम्ही परीक्षेची फी देणार आहात म्हणजे 200-300 रुपये द्याल, पण जी अकॅडमिक फी आहे कॉलेजची त्याच्याबद्दल सरकारकडनं कुठेही काय सांगितलं गेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची आणि मोठी मागणी जी आम्ही केली होती ती कर्जमाफीची. इलेक्शनच्या आधी तुम्ही शब्द दिला होता आम्ही कर्जमाफी देऊ, पण ते काय कर्जमाफी तुम्ही केली नाही. थातूरमातूर उत्तर देत आम्ही पुनर्गठन करू असं कुठेतरी तुम्ही सांगत असला तरी आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की कर्जमाफी ही झाली पाहिजे. आणि शेवट सगळ्यात महत्वाचं कुठेतरी सरकारला आमची मागणी आहे आणि सांगणं आहे की शेतकरी जर आज अडचणीत असेल, शेतात जर आज पाणी असेल तर मग तिथे मजुराला शेतामध्ये काम करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे शेत मजुराला पुढचे 6 महिने जगण्यासाठी कुठंतरी 26,000 रुपये हे प्रति कुटुंब दिले गेले पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. त्यामुळे सरकारने जी काय घोषणाबाजी जे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी केली ती पूर्णपणे फसवी आहे असं आमचं मत आहे. शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पानं पुसली आहेत. या शेतकऱ्याला कशात गुंतून ठेवले तर कागदपत्रामध्ये गुंतून ठेवले, त्याच्यामध्ये अधिकाऱ्याकडे जा त्याच्यात कुठेतरी गुंतून ठेवले, आकडे फुगवून दाखवले, त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन काढण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय. पण हा प्रयत्न करत असताना सुद्धा कुठेतरी खलनायकासारखं हे सरकार वागतंय असं आमचं आणि लोकांचं तिथं मत आहे. आणि म्हणूनच येणारं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन फक्त 10 दिवसाचं हे सरकार घेणार आहे. आमच्या सगळ्यांची मागणी आहे 3 आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे. लोकांचं काय म्हणणं आहे, काय अडचणी त्या सरकारने ऐकून घेतल्या पाहिजे. त्या ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर अंमलबाजी सुद्धा तिथं झाली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. जेव्हा विरोधी पक्ष नेता होते देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा घशाला कोरड परुस्तर ते सांगत होते. कोविडच्या काळामध्ये आरोग्याची अडचण असताना सुद्धा सांगत होते 3 आठवड्याचं हे अधिवेशन झालं पाहिजे. मग आज शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात अडचणीत असताना हे अधिवेशन 3 आठवड्याचं का नसावं असा प्रश्न या सरकारला आम्ही सर्वजण करतो. याच्यामध्ये रणनीती एक आहे. एक तर ह्यांनी जी काय काल घोषणा केली ती मोघम केलेली आहे, फसवी आहे आणि याच्यावर चर्चा नको. चर्चा करायला हे सरकार घाबरतंय म्हणून हे अधिवेशन 10 दिवसाचं ठेवलेलं आहे. पुरवणी मागणी एक फार मोठी येणाऱ्या अधिवेशनात येऊ शकते ते म्हणजे शक्ती मार्गासाठी 24,000 कोटी रुपयाची अतिरिक्त मागणी हे सरकारकडनं तिथं आणली जाईल असं आम्हाला तिथं वाटतं. त्यामुळे मोठे प्रोजेक्ट त्याला फंडिंग याच्यासाठी पुरवणी मागणी मोठ्या प्रमाणात आणली जाईल. आणि थातूरमातूर भाषणामध्ये म्हणजे ते फायनान्स मिनिस्टर नाही तर सीएमच्या भाषणामध्ये कुठेतरी थातूरमातूर घोषणा केली जाईल जेणेकरून व्यापक आम्ही ही निधी तिथं देऊ आणि त्याच्यात कसं तरी स्थानिक स्वराज्य संस्था लोकांना फसवून
काढायची असा नक्कीच प्रयत्न या सरकारचा तिथं असू शकतो. जे काही सामाजिक न्याय विभाग आहे त्याच्या अंतर्गत जो समाज येतो त्यांना मदत करण्यासाठी हा विभाग काढण्यात आला होता. निधी पूर्णपणे त्या विभागाच्या अंतर्गत शिक्षण, आरोग्य, इन्फ्रास्ट्रक्चर याच्यासाठी वापरण्यासाठी हा निधी आहे. पण यांनी पळवाट अशी काढलेली आहे की या समाजाच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना निधी महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत देण्यापेक्षा इथं निधी कंपल्सरी आपल्याला द्यावा लागतो आणि मग तोच निधी आरोग्य आणि तिथं जे पोषक आहार याला देण्याऐवजी तिथं या समाजाच्या ज्या महिला आहेत तिथं तो वळवला जातो. मग कुठं ना कुठेतरी पळवाट काढली गेली आहे. पण याच्यामुळे तिथे असणाऱ्या लहान बालकांचं, इन्फ्रास्ट्रक्चरचं, त्या एसटी समाजाच्या लोकांचं खूप मोठं नुकसान हे होत आहे. अनेक योजनाला आज निधी नाही. त्यामुळे सरकार काय करतंय की फक्त आकड्याचा खेळ आणि शब्दाचा खेळ खेळतंय आणि याच्यातून हा निधी मोठ्या प्रमाणात जो वळवला जातोय. त्यामुळे खऱ्या अर्थाने या विभागाच्या अंतर्गत नाही तर या विभागावर अवलंबून असणारा जो पूर्णपणे एससी समाज आहे त्याचं न भरून काढणारं नुकसान हे इथं होत आहे. पण सरकारला न आजचं पडलंय न उद्याचं पडलंय. त्यांना फक्त काय पडलंय तर इलेक्शनचं आणि राजकारणाचं पडलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्याच्याचबरोबर ही लाडकी बहीण योजनेमध्ये 26 लाख महिलांचं तर नाव कमी करण्यात आलं. पण त्याच्याचबरोबर अनेक अटीतटी आणल्यामुळे येत्या काळामध्ये अजून 25 लाख महिलांचं नाव कमी होऊ शकतं. इलेक्शन होऊन जाऊस तर हे सरकार काही करणार नाही. पण स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन झालं ही योजना हे सरकार बंद तरी करू शकतं, नाही तर स्वतःच्याच एखाद्या कार्यकर्त्याला कोर्टामध्ये पाठवून तिथं कोर्टाच्या माध्यमातून ह्याला स्थगिती सुद्धा आणू शकतं. त्यामुळे आज ज्या पद्धतीने हे सरकार वागतंय त्याच्यावरनं एकच कळतंय की यांना ही योजना नकोय आणि का पाहिजे होती तर फक्त 2024चं इलेक्शन जिंकण्यासाठी पाहिजे होती. तुम्ही शब्द जेव्हा इलेक्शनच्या आधी दिला होता तेव्हा तुमचं सरकार होतं. बजेट तुम्हाला माहीत होतं. बजेटचा अभ्यास तुमच्याकडे होता. कुठल्या विभागाला किती निधी लागणार आहे याचा अभ्यास तुमच्याकडे होता. आणि हा सगळा अभ्यास करून इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही घोषणा केल्या होत्या. ही योजना तुम्ही आणली, अॅडव्हान्समध्ये पैसे दिले. मग तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये शब्द महिलांना दिला होता की आता 1500 रुपये आम्ही देतोय लाडक्या बहिणींना, आम्ही आता 2100 रुपये करू इलेक्शन झाल्या. मग शब्द हा सत्तेतल्या लोकांनी दिला होता. अभ्यास तर केला असेल तर तुम्हाला तो शब्द पूर्ण करावाच लागेल. म्हणून लाडक्या बहिणींना 2100 रुपये तुम्हाला द्यावे लागतील, कर्जमाफी करावी लागेल, रोजगार तुम्हाला द्यावा लागेल. एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने ज्या कुठल्या योजना होत्या जे आज देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार बंद करत चाललेलं आहे, जसं की आनंदाचा सीधा, या सगळ्या योजना तुम्हाला चालू ठेवाव्याच लागतील कारण का याच्यावर तुम्ही मतं मागितलेली आहेत. त्यामुळे सरकारचं आता डोकेदुखी आहे की 2100 रुपये द्यायचे कसे. पण आमचं एवढंच मत आहे की त्यासाठी 4 वर्ष थांबू नका. द्यायचं असेल तर आत्ताच द्या. जर तुम्ही 2029चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर 27-28 मध्ये हे सगळ्या नवीन योजना नाही तर नवीन निधी तिथं देणार असाल तर कुठेतरी लोकांचा फक्त तुम्ही वापर करून घेतला आणि इलेक्शन टू इलेक्शन हे सरकार काम करणं हे नेते काम करतात असं स्पष्ट तिथं होतं. योगेश कदम यांनी खरं तर हा शस्त्र परवान्याच्या संपूर्ण प्रस्तावावरती मंजुरी दिलेली होती. पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना देऊ नका अशा पद्धतीचा अहवाल असताना देखील त्यांना शस्त्र परवाना मिळाला. एक तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, निलेश गायवाळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत. त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी. नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायवाळ जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजतंय त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला. आज
छोटे मोठे व्यापारी जेव्हा एसपी ऑफिसला जातात, सीपी ऑफिसला जातात, त्यांना तिथं पिस्तूलचा नाही तर बंदुकीचा परवाना दिला जात नाही, त्यांना जरूरत असताना सुद्धा. पण मग एका गुंडाच्या भावाला सहजपणे तिथं जर बंदुकीचा परवाना देत असेल तर फार वरिष्ठ लेवलची लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, ज्याच्यामध्ये होम मिनिस्ट्री सुद्धा आहे आणि होम मिनिस्टर स्वतः असू शकतात आणि सभापती राम शिंदे सर सुद्धा तिथं असू शकतात. म्हणजे ज्या गोष्टी सहजपणे गरिबाला सामान्य लोकांना मिळत नाही, जसं की पासपोर्ट, खोट्या नावावर पासपोर्ट दिला जातो निलेश गायकवाडला, निलेश गायकवाड भारत सोडून बाहेर जातो आणि इथं विद्यार्थी आणि सामान्य लोक अनेक वेळा चक्रा मारून सुद्धा त्यांना पासपोर्ट मिळत नाही. त्याच्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो, निलेश गायकवाड जर कुठल्या एअरपोर्टवरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट. तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली, राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली, अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे. आता होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो, याच्या खोलामध्ये जावा, जे कोणी जबाबदार असतील त्या लोकांना तुम्ही तिथं पकडा. तिथं गौतमी पाटील गाडीत नसताना सुद्धा त्यांना उचलायची भाषा तुम्ही करता. आता या मोठ्या गुंडाला कुणी एवढा वरदास्त दिला की खोटा पासपोर्ट मिळतो, अनेक गुन्हे असताना सुद्धा इलेक्शनमध्ये मोठ्या नेत्यांच्या प्रचारामध्ये हा माणूस दिसतो आणि त्याच्याच भावाला सहजपणे पिस्तूल परवाना तिथं दिला जातो. म्हणजे बघा, हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही, हे गुंडांचं सरकार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. हे कुठंतरी आता परत एकदा सिद्ध होतं. माजी आमदार धंगेकर मात्र चंद्रकांतदादा पाटलांच्या कार्यालयामध्ये बसणाऱ्या एका व्यक्तीवरती संशय घेतला आहे. समीर पाटील याचे गँगस्टर निलेश गायकवाडशी संबंध आहे आणि समीर पाटील याच्याकडे 100 कोटींची प्रॉपर्टी कुठून आली असा देखील सवाल माजी आमदार धंगेकर विचारताना पाहायला मिळतात. धंगेकर हे आता सत्ताधारी पक्षातले आमदार. समीर पाटील जे आहेत, जे काय आम्हाला कळालेलं आहे ते चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या ऑफिसमध्ये असतात आणि हे स्वतः समीर पाटील जे आहेत ते निलेश गायकवाडचे फार निकटवर्गीय आहेत. त्यांचे फोटो आहेत, बऱ्याच काही संभाषणाच्या क्लिप आहेत असं आम्हाला कळतं आणि अनेक वेळा जेव्हा निलेश गायकवाड अडचणीत आला तेव्हा समीर पाटलांनी त्यांना मदत केली अशी सुद्धा चर्चा लोकांमध्ये आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना की हे सत्तेतले लोक या गुंडांना काय एवढं पाठबळ देतात, हा खरं तर मोठा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो. आणि हा विषय फक्त इथंच नाही, पुणे शहरांमध्ये सुद्धा अशी काही गुंड आहेत, धाराशिवमध्ये काही गुंड आहेत, मराठवाड्यामधलं तर प्रकरण आपल्याला तिथं कराड यांचं माहितीच आहे की तिथं त्यांनी काय उत्मात केला, त्यांना सुद्धा पाठबळ हे सत्तेतलेच नेते तिथं देत होते. त्यामुळे कुठं ना कुठं तरी इथं आपण जर बघितलं तर जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना राजकारणामध्ये प्रवेश देणं असेल. अजून एक गोष्ट, निलेश गायकवाडच्या विषयाच्या बाबतीत हिंगोलीचा एक नेता आहे, त्या हिंगोलीच्या नेत्यांनी सुद्धा या निलेश गायकवाडला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी काही प्रमुख सत्तेतल्या नेत्यांची मदत घेतली असं सुद्धा बोललं जातं. त्यामुळे हिंगोलीचा नेता हा कोण याचाही अभ्यास केला गेला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन एक स्पेशल केस लोकांना दाखवली गेली पाहिजे. हे सरकार गुंडांच्या मागे राहत नाही. बघूया येत्या काळामध्ये काय होतं. नाही, ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेत असतो ते विषय खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर फायनान्शियल लॉस जर सरकारला तिथं झाला असेल, नाहीतर तुम्ही जबाबदारीने वागला नसेल. आता आमचा पक्ष या बाबतीत नक्कीच योग्य असा निर्णय तिथं घेईल. आम्हाला असंही कळतंय की आजच्या दिवशी परब साहेब हे कुठेतरी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत, त्यात बऱ्याच काही गोष्टी ते सांगणार आहे आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोत. ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेला पाठिंबा आम्ही सर्वजण नक्कीच देऊ. आता या विषयामध्ये चर्चा इतकी मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर ती हिंगोली जिल्ह्याचे संतोष बांगरचं नाव नक्कीच चर्चेत आहे, कारण त्यांचे फोटो हे अधिवेशनामध्ये निलेश गायकवाड बरोबर दिसतात. सभापती राम शिंदे सर, निलेश गायकवाड
त्याच्याचबरोबर संतोष बानगर, हे सर्व लोक सहजपणे निलेश गायवळला घेऊन तिथं त्या अधिवेशनामध्ये दिसतात. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला, सामान्य व्यक्तीला आत यायला परवानगी नाही, पण अशा एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला सहजपणे अधिवेशनामध्ये नेलं जातं. त्यामुळे हो, संतोष बांगरचा विषय आहे, चर्चा आहे, त्याच्यात थोडासा अभ्यास करण्याची जरूरत आहे. त्याच्याचबरोबर धाराशिवचा नेता कदाचित जे सावंत साहेब आहेत, तानाजी सावंत भाऊ आहेत, ते डायरेक्टली नसतील, पण त्यांच्या परिवारातले काही लोक हे 100% इन्व्हॉल्ड आहेत. जे तिथं ज्या पवनचक्क्या असतात, ज्याला आपण विंडमिल म्हणतो, तिथं जी काही जमिनी घेतल्या जातात, शेतकऱ्याला ज्या धमक्या दिल्या जातात, त्याच्यामध्ये निलेश गायवळच्या गँगचा आणि स्वतः निलेश गायवळचा तिथं इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि त्याला तानाजी सावंत साहेब स्वतः नाही, पण त्यांच्या परिवारातले काही लोकांचं नक्कीच पाठबळ आहे. त्यामुळे एका व्यक्तीच्या पाठीमागे एवढे मोठे नेते तिथे उभे राहताना आपण जेव्हा बघतो तेव्हा समजतं की यांना गुंडागर्दीमध्ये इंटरेस्ट आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांनी जर गरीब शेतकरी, कष्टकरी, युवाच्या पाठीमागे जर उभं राहिलं असतं आणि आमच्या महिला ज्या आज सुरक्षित त्यांना वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यासाठी जर एखादी काही गोष्ट केली असती तर या सरकारला, या नेत्यांना आम्ही मान्य केलं असतं, मानलं असतं. पण दुर्दैव असं ते लोकांच्या पाठीमागे न राहता गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या पाठीमागे उभं राहताना आपण सगळेजण बघू शकतो. नाही, येत्या काळामध्ये या बाबतीतले पुरावे तुमच्यासमोर येत जातील. अहमदाबाद एअरपोर्टचं हे खरं आहे. त्यांना सोडायला जी लोकं गेली होती त्यांचं नावं आमच्याकडे आहेत. त्याच्याचबरोबर हिंगोलीमध्ये भाजपचे एक कुठले तरी पदाधिकारी आहेत, त्यांचं आणि कदाचित बानगरांचं पटत नसावं आणि त्या विषयामध्ये निलेश गायवळची एंट्री तिथं होती. ती एंट्री का होती हे आपल्याला आता अभ्यास करावा लागणार आहे. असे बरेच विषय आहेत, पण टप्प्याटप्प्याने हे सगळे मुद्दे आपल्यासमोर येतीलच. निलेश गायवळ इररिलेव्हंट आहे. हा विषय आम्ही हाताळत का नाही? कारण हे विषय महत्वाचे असले तरी याच्यापेक्षा कितीतरी जास्त महत्वाचे विषय आहेत. जसे आमच्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, आमच्या शेतमजुराला मदत झाली पाहिजे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये, या राज्यामध्ये तिथं होत आहे. त्यामुळे आम्ही विषय घेत असताना हे व्यापक विषय तिथं घेत असतो आणि जे इतर नेते आहेत ते मात्र या महत्वाच्या छोट्या विषयाकडे, पण नक्कीच याचा प्रभाव हा कायदा व सुव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे दंगेकरांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनी या विषयाला हाताळलेला आहे. ते आज सत्तेत असले तरी ते विषय घेतायत, त्यांचं खरंच स्वागत आणि अभिनंदन केलं पाहिजे. धाराशिवमध्ये अनेक जमिनींवर कब्जा मारण्याचं काम निलेश गायवळने केलं, अशा पद्धतीचा एका उद्योगपतीची फळी आहे. संबंधित उद्योगपतीला निलेश गायवळ धमकवतोय आणि तानाजी सावंत यांचं नाव ठेवू नको असं म्हणतोय. असं देखील त्या ऑडिओ क्लिप तुम्ही त्या ऑडिओ क्लिप ऐकली का? आणि ती व्यक्ती कोण आहे आणि तानाजी सावंतच या सगळ्याविषयी संबंधित आहे? पुण्यामध्ये आम्हाला असं कळतंय गुंड्याच्या घरी काय डॉक्युमेंट मिळाले, त्या डॉक्युमेंटमध्ये पवनचक्कीचे डॉक्युमेंट आहेत असं आम्हाला समजतंय. आणि ते पवनचक्कीचे डॉक्युमेंट कुठले तर ते धाराशिवचे आहेत. धाराशिवमध्ये काही प्रसंग घडले होते, तिथं काही लोकांना पोलिसकडे जायचं होतं. लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि मग काही गुंडांच्या गाड्या काळ्या कलरच्या त्या धाराशिवच्या त्या भागामध्ये आणि भूम परांडा या भागामध्ये प्रामुख्याने तिथं गेल्यानंतर लोकांना सुद्धा धमकावलं गेलं आणि जी व्यक्ती पोलिसकडे जाणार होती त्याच व्यक्तीचा आवाज कुठेतरी दाबला गेला. ती ज्या कंपन्या आहेत त्या कंपनी, म्हणजे 2 प्रकरणं तिथे आहेत. एक तर जमीन घेणं आणि तिथे असणाऱ्या ज्या पवनचक्क्याच्या कंपनीला धमकावणं. तिथं असणाऱ्या कंपनीच्या लोकांना जे काही धमकावलं ते सुद्धा लोक पुढे येऊन पोलिसांकडे जाणार होते, पण दुर्दैव असं त्यांना सुद्धा नंतरच्या काळामध्ये धमकवलं गेलं, त्यांचे ऑफिस फोडले गेले. पोलिसांनी मात्र त्या बाबतीत काही केलं नाही. त्याच्यात खरं तर स्वतःहून पुढे येऊन जर तिथल्या एसपींनी पुढाकार घेतला असता नक्कीच त्याचा फायदा हा तिथं जी काय गुंडागर्दी वाढली ती कमी होण्यासाठी झाला असता. पण तिथं पोलीस प्रशासन कमी पडलं त्या काळामध्ये असं आपल्याला म्हणावं लागेल. एक तर राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांनी निलेश गायवळचा ओपन राजकारणासाठी उपयोग केला. मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला, जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा त्यांचा फायदा तिथं घेतला. अनेक व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, व्यासपीठ त्यांनी तिथं
शेअर केलेलं सुद्धा आपण सगळेजण तिथं बघू शकतो. आणि मग अधिवेशनामध्ये राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांचे व निलेश गायवळचे, संतोष बांगरचे अधिवेशनाच्या ठिकाणी फोटो आपण सर्वजण बघू शकतो. मग त्यांना तिथं कुणी बोलावलं, कुणी आणलं, असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात. जेव्हा आमचा नितीन देशमुख नावाचा कार्यकर्ता अधिवेशनामध्ये येतो आणि त्याला तिथं सहजपणे सत्ताधारी आमदारांच्या गुंड कार्यकर्त्यांनी तिथं मारलं, तेव्हा नितीन देशमुखवरच कारवाई होती आणि पण त्या सत्तेतल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांवर कुठंच कारवाई होत नाही. आणि मग इथं अधिवेशनामध्ये सुद्धा गुंड जर आपल्याला येतात, ते रील काढतात येताना, तिथं अधिवेशनामध्ये चालत असताना, मंत्रालयात चालत असताना जर रील गुंड लोक काढत असतील, नाही तर पुण्यात सिपिली त्या सगळ्यांची एक दिंड काढली होती. तिथं दिंड काढत असताना त्या ठिकाणी येत असताना सुद्धा हे मोठे मोठे गुंड काळ्या गाड्यांची रील काढतात. म्हणजे लोकांना कुठेतरी दाखवून देतात की हे तुमचं सरकार नाही, सामान्य लोकांचं सरकार नाही, पण आमच्यासारखे मोठ्या गुंडांचं सरकार आहे. आणि सरकारमध्ये सर्व नेते, सर्व पक्षाचे आमच्या पाठीमागे भक्कमपणे आहेत. हा एक संदेश तिथं कुठेतरी हे गुंड आजपर्यंत देत आले. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडाशाही आपल्या राज्यामध्ये वाढलेली दिसते. आणि या देशामध्ये गुंडांच्या बाबतीत आपलं राज्य एक नंबरला आहे, करप्शनच्या बाबतीत आपलं राज्य एक नंबरला आहे. आणि राज्यात सुद्धा जर जिल्ह्यात आपण गेलो, शहरात गेलो, तर पुणे शहर हे गुंडांच्या बाबतीत सुद्धा एक नंबरला आहे आणि करप्शनच्या बाबतीत सुद्धा एक नंबरला आहे. आणि करप्शनचा विषय आपण जर घेतला तर ते करप्शन करण्यासाठी सुद्धा गुंडांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर हा जमिनी हडपण्यासाठी नाही तर कोणाला धमकवण्यासाठी हा रितसर तिथं केला जातो. परंतु रोहित दादा, तुम्ही म्हणताय की निलेश गायवळला संपूर्ण संरक्षण दिलं जातं, परंतु योगेश कदमांकडनं स्वतःची भूमिका ट्विटरवरती मांडण्यात आली की ज्यावेळेस सचिन गायवळच्या शस्त्र परवान्याच्या संदर्भातलं सुनावणी माझ्याकडे आली त्यावेळेस त्याच्यावरती प्रलंबित एकही खटले नव्हते. अशा पद्धतीची सविस्तर माहिती जी आहे ती ट्विटद्वारे योगेश कदमांनी दिली आहे. परंतु त्यांचे बंधू मात्र सक्रिय या सगळ्या गुंडागर्दीमध्ये सक्रिय होते. मग प्रश्न असा येतो, जेव्हा सामान्य व्यक्ती नाहीतर एखादा व्यापारी, छोटा मोठा व्यवसाय करणारा नाहीतर सोन्याचा व्यवसाय करणारा, जो रात्री अपरात्री राज्यामध्ये फिरत असतो, अशी एक व्यक्ती जेव्हा पोलिसांकडे शस्त्र परवाना मागते तेव्हा सहजपणे त्यांचा रिजेक्ट केला जातो. मग एक सचिन गायवळसारखा व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर त्याला तुम्ही लायसन्स देता, मग बॅकग्राऊंड चेकमध्ये त्याचा भाऊ हा कुठेतरी गुंड आहे हे आपल्याला समजत नाही का? त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर अनेक प्रॉपर्टीमध्ये निलेश गायवळचं नाव नाही, तिथं सचिन गायवळचं नाव तिथं दिसतं. पुण्यामध्ये जे घर निलेश गायवळचं आहे असं आपण समजतो ते निलेश गायवळचं आहेत, पण त्या प्रॉपर्टीमध्ये सचिन गायवळचं सुद्धा नाव येतं. म्हणजे कुठं ना कुठंतरी हे दोन भाऊ एकत्रित तिथं काम करताना आपण सर्वजण आतापर्यंत बघत आलेलो आहे. पुणे पोलिसांचा काय रिपोर्ट आहे हा कुठेतरी पुढे आला पाहिजे. अहिल्यानगर पोलिसांचा काय रिपोर्ट आहे हा आपल्याला कुठेतरी पुढे आणावा लागेल आणि ह्या सगळ्याचा अभ्यास तिथं करावा लागेल. कदाचित योगेश कदम हे युवा मंत्री आहेत, पण युवा मंत्र्यांवर जेव्हा सभापतीचं प्रेशर येतं नाहीतर मुख्यमंत्र्यांचं प्रेशर येतं तेव्हा दुसरा कुठला पर्याय त्यांच्याकडे राहत नाही फक्त सही करण्याचा. त्यामुळे त्यांनी प्रेशरखाली सही केली असं माझं तरी प्रामाणिक मत आहे. फोटो काढा, व्हिडिओ लोकांना द्या, मग आपण बघू कुठं आम्ही त्यांच्याबरोबर एकत्रित दिसलोय. आणि कसं असतं की मी राजकारणामध्ये तिथे आहे आणि राजकारणामध्ये असताना कुणीतरी एखाद्या मागच्या कोपऱ्यामध्ये उभं असेल नाहीतर माझ्या परिवाराच्या एखाद्या व्यक्तीच्या आसपास असेल आणि ती परिवारातली व्यक्ती फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी असेल, कोण गुंड कोण राजकीय नेता हा जर त्या परिवारातल्या व्यक्तीला कळत नसेल आणि त्याच्याबद्दलचे फोटो तुम्ही दाखवणार असाल तर तुम्ही दाखवा. फोटो दाखवल्यानंतर मी त्याच्यावर स्पष्टीकरण देईल. पण फोटो न दाखवता नुसता हवेत गोळ्या तुम्ही झाडत असाल तर झाडत बसा, किती झाडायच्या तेवढं तुम्ही हवेत गोळ्या. निलेश गायवळांच्या जवळपास 40 प्रॉपर्ट्या आहेत असं समजते आणि प्रत्येक प्रॉपर्टीजवरती आता पोलिसांची रेड पडते. एक गुंड असलेल्या व्यक्तीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती येते तिथून आज सवाल असतात. राजकीय वर्धास्त असल्याशिवाय अशा गोष्टी होत नसतात. आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा खर्डा हे गाव आहे, त्या गावामध्ये काही व्यापाऱ्यांना धारेवर धरून तिथं 5-6 कोटीची प्रॉपर्टी
ही त्यांच्या परिवारातल्या काही लोकांनी घेतली असं आहे. फक्त त्याच्यातले जे काही लोक आहेत स्थानिक मुद्दा असल्यामुळे आणि घराचा आणि आपल्या परिवाराचा विचार करत असल्यामुळे त्यातून कुणीही पुढे यायला तयार नाही. अशा 5-5 कोटीच्या प्रॉपर्ट्या तुम्ही हळूहळू जर एकत्रित करत गेला तर तो आकडा हा जसा वाल्मिक कराडचा 2000 कोटीच्या आसपास जातो तसा निलेश गायकवाडचा हा 1000 कोटीच्या आसपास जायला काहीच हरकत नाही. एवढे नेते तुमच्या आसपास असतील तर मग तुम्हाला पैसे कमवायला सुद्धा आणि तुमच्या धाक दाखवून तुमची कामं करण्यासाठी सुद्धा कुठं ना कुठेतरी मदत होणारच आहे. कोंढवा परिसरात आय लव्ह मोहम्मदचे बॅनर सुद्धा लागलेले होते. तर हा सगळा आय लव्ह मोहम्मद आय लव्ह महादेवचा वाद सुरू असताना कोंढवा परिसरात हे सगळे सर्व नाही, सर्च ऑपरेशन जेन्युन असू शकतं, असेल तर ते योग्य पद्धतीने केलं गेलं पाहिजे. पण फक्त आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन येतंय म्हणून कुठेतरी आपण सर्च केल्यासारखं दाखवायचं आणि त्यातून काहीच बाहेर निघणार नसेल, नाहीतर साध्या लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही अँटी टेररिझमशी, अशा लोकांना तुम्ही ताब्यात घेऊन फक्त इलेक्शन काढणार असतील तर योग्य नाही. जर सर्च राईट इन्फॉर्मेशन आपल्याकडे आल्यामुळे तुम्ही करत असाल तर आम्ही त्या बाबतीत काय बोलणार नाही. आम्ही टेररिझमच्या विरोधात आहोत. पण आता दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव हे जे मुद्दे आता पुढे आणले जातात त्याचं प्रमुख कारण असं आहे की आज ग्रामीण भागामध्ये या सरकारच्या विरोधात एक लाट आहे. जी काय मदत सरकारने केली ती तुटपुंजी आहे. कुठेतरी लोकांना फसवलंय असं लोकांचं मत झालेलं आहे. आणि मग लोकांकडे जाऊन आपली चांगली मराठी मीडिया योग्य अशी माहिती महाराष्ट्रातल्या इतर लोकांपर्यंत, देशातल्या इतर लोकांपर्यंत घेऊन जात असल्यामुळे मीडियाचं सुद्धा लोकांचं सुद्धा लक्ष दुसरीकडे गेलं पाहिजे म्हणून आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव असे मुद्दे तिथं काढले जातात. नाहीतर एखाद्या राजकीय नेत्याला खालच्या लेवलला जाऊन दुसऱ्या राजकीय नेत्यांबद्दल बोलायला मुद्दामून सांगितलं जातं आणि त्यामुळे वातावरण हे कुठेतरी गढूळ होतं असं समज लोकांमध्ये आता झालेली आहे. सर, काल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं, परंतु या सगळ्या उद्घाटन प्रसंगी भाजपची छाप संपूर्ण त्या सगळ्या उद्घाटन सोहळ्यामध्ये पाहायला मिळत होती. कारण की मंचावरती देखील भाजपचे बहुतेक मंत्री उपस्थित होते. मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्या मंत्र्यांना डावलण्यात आलं का अशा पद्धतीचं सुरू आहे. आता राजकीय बरोबर म्हणताना पाहिजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन. आता खरं तर काल आपण जर बघितलं तर तिथे भाजपची छाप सगळीकडे दिसतच होती. मी पुणे शहरातून मुंबई शहराकडे येत असताना मध्ये नवी मुंबईचं शहर येतं. सगळीकडे फोटो आपण जर बघितले तर भाजपचेच पोस्टर मोठ्या प्रमाणात लागलेले आम्ही सगळेजण बघत होतो. आणि काल टीव्हीवर जेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी बघत होतो तर नक्कीच भाजपची छाप ही कुठं ना कुठेतरी तिथं आपल्याला दिसत होते. मी खरं तर प्रधानमंत्री साहेबांकडे बघितलं, लगेचच तिथं मला मोदी साहेब दिसले, एक मोठे व्यावसायिक तिथं दिसले, थोडंसं लांब अजितदादा दिसले. पण एकनाथ शिंदे साहेबांना शोधता शोधता जरा मला खूपच एका बाजूला जावं लागलं आणि नंतर मग एकनाथ शिंदे साहेब तिथं मला दिसले. आता आमचा प्रश्न एवढाच आहे की जर ठीक आहे 2 उपमुख्यमंत्री असतील तर त्या 2 उपमुख्यमंत्र्या जवळजवळ ठेवायला काय, पण ठीक आहे तो तुमचा व्यक्तिगत विषय. आक्षेप आमचा दुसरा असा आहे की काल भाषण करत असताना आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती, गोव्यामध्ये जेव्हा एअरपोर्ट नवीन बांधण्यात आलं होतं तेव्हा पर्रिकर साहेबांचं नाव भाषणामध्येच मोदी साहेबांनी घोषित केलं. काल दिबा पाटील साहेबांचं नाव तुम्ही भाषणात घोषित कराल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने ती गोष्ट तिथं घडली नाही. आता लोकांमध्ये अशी चर्चा आहे, आरएसएसला 100 वर्ष झाले असल्यामुळे आरएसएसच्या विचाराचा एखादा पूर्वीचा नेता, त्या नेत्याचं नाव हे नवी मुंबईच्या एअरपोर्टला दिलं जावं अशी कुठेतरी चर्चा असल्यामुळे काल दिबा पाटील साहेबांचं नाव हे घोषित झालं नाही. आणि येत्या काळामध्ये कदाचित आरएसएसच्या एका व्यक्तीचं नाव त्या एअरपोर्टला दिलं जाईल. आम्ही त्या गोष्टीचा विरोध नक्कीच करू, पण स्थानिक भूमिपुत्र या बाबतीत काय येत्या काळामध्ये निर्णय घेतात हे सुद्धा आपल्या सर्वांना बघावं लागेल.
मिनिस्टर आहे यांचा पण आशीर्वाद करणार आहे का त्या सगळ्या प्रकारची केंद्रात त्या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्याची मागणी करा. नाही, ज्या ज्या गोष्टीची थोडी थोडी माहिती मला आहे, जे काही योग्य व्यक्तीकडनं आम्ही ऐकलेलं आहे ते मी तुम्हा सर्वांना सांगितलेलं आहे. या सर्व चर्चेमध्ये ज्या व्यक्तीचं, ज्या नेत्याचं, ज्या केंद्रीय मंत्र्याचं नाव तुम्ही घेत आहात त्याबद्दल अजूनपर्यंत माझ्याकडे काही असे काही ठोक सबूत हे आलेले नाहीत. त्यामुळे ते नसताना इथं बोलणं हे योग्य ठरणार नाही असं मला वाटतं. ओबीसीचा आज मोठा मोर्चा मुंबईमध्ये होतोय. ओबीसीच्या विषयासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारे शासनाची ठोस भूमिका घेतलेली आपल्याला दिसत नाहीये आणि त्यामुळे ओबीसीमध्ये प्रचंड नाराजी आहे. 2 सप्टेंबरच्या मराठा आरक्षणाची जी आहे नाही, कोणालाही आंदोलन करायचं असेल तो त्यांचा अधिकार आहे. ओबीसी बांधव मोठ्या संख्येने इथं मुंबईमध्ये आलेले आहेत. शेवटी ते मराठी माणसं आहेत, महाराष्ट्रातली लोक आहेत. जेव्हा मराठा समाजाचं आरक्षण मुंबईमध्ये होत होतं तेव्हा कुठेही सरकारकडनं, महानगरपालिकेकडनं लोकांची सोय केली गेली नव्हती. मी महाराष्ट्र सरकारला, त्याच्याचबरोबर महानगरपालिकेला विनंती करतो, मोठ्या संख्येने इथं जर मराठी माणसं आपल्या हक्कासाठी लढायला येत असतील तर तुम्ही तिथं कुठेही कमतरता करू नये. त्याच्याचबरोबर आपापल्या हक्कासाठी जो कोणी लढतो, आंदोलन करतात, तो त्यांचा हक्क आहे. सरकार या बाबतीत काय भूमिका घेते आपल्याला बघावं लागेल. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सरळ सरळ भूमिका नाहीतर सरळ सरळ पाठिंबा हे सरकार कधीही कुठल्या समाजाला देणार नाही. या सरकारला काय पाहिजे तर 2 समाजामध्ये वाद तसाच राहिला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे आता हे ओबीसी बांधव जे इथे आलेले आहेत ते काय मुद्दे मांडतात, सरकार कशा पद्धतीने ते मुद्दे ऐकतं हे आपल्याला बघावं लागेल. पुढच्या काही दिवसांमध्येच आपल्याला स्पष्टपणे सरकारची भूमिका तिथं दिसेल.